पावसाळ्यामध्ये छान असं थंडगार वातावरण तर असतंच. अशा वेळी प्रत्येकाला छान असं गरमागरम खाण्याची इच्छा होते. पण त्यातल्या त्यात जर आपल्याला गरमागरम खायचं असेल ना, तर आपण पौष्टिकसुद्धा बघतो. तर अशा वेळी तुम्ही हा मिक्स व्हेजिटेबल दलियासुद्धा बनवू शकतात. चवीला अतिशय छान लागतो आणि सगळ्या भाज्या असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे आणि दलिया खाण्यासाठी पौष्टिक किती आहे हे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. खिचडीपेक्षा तर चवीला खूपच छान लागतो आणि हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग छान अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर इथं सगळ्या व्हेजिटेबल्स मी छान अशा बारीक कट करून घेतल्या आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट केला, गाजर थोडंसं मोठं-मोठंच कट केलं आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो, थोडीशी शिमला मिर्च आणि थोडासा फ्लॉवर आणि भरपूर सारी कोथिंबीर मी इथं घेतलेली आहे. यापैकी जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे, त्यामुळे अगदी झटपट तयार होईल. तर इथं मी गॅसवरती कुकर ठेवला आणि त्यामध्ये मी जवळपास 1 ते दीड पडी एवढं तेल घालून घेणार आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा जिरं. जिरं मोहरीची फोडणी छान अशी खमंग तयार झाली की त्यानंतर इथं मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्या एक 2 ते 3 मिनिट छान अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. असं केल्याने कोणत्याही पदार्थाची जी टेस्ट आहे ना, तर ती खूप छान येते. तर लसूण छान फ्राय झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा. तर कांदा ना सगळ्यात आधी घालण्याचं रिझन म्हणजे जर तुम्ही सगळ्या भाज्या एकत्र टाकल्या तर कांदा जो आहे ना, तर थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं कांद्याला होतं. त्यामुळे कांदा छान असा 3 ते 4 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर मग बाकीचे जे व्हेजिटेबल्स आहेत, तर ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. तर इथं 3 ते 4 मिनिटानंतर बघा कांदा असा आपला छान असा फ्राय होतो. त्यानंतर आपण जे बाकीचे व्हेजिटेबल्स आहेत, तर ते तेलामध्ये घालून घेणार आहोत. एक-एक करून सगळे व्हेजिटेबल्स मी तेलामध्ये घालून घेतले. तुम्हाला जर वाटत असेल की टोमॅटो खूपच सॉफ्ट होईल, तर तुम्ही अगदी शेवटी जरी घातला तरीसुद्धा चालेल. पण हा टोमॅटो थोडासा कडकसरच होता, त्यामुळे मग मी या स्टेजला ना टोमॅटोसुद्धा घालून घेतला. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण संपूर्ण भाज्या ज्यावेळेस मिक्स करतो ना, तर त्यावेळेस गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची. म्हणजेच त्यानं एकदम छान अशा शिजतात. एकदम लगेचच अशा मऊ वगैरे पडत नाही. तर इथं बघा आता मी ना गॅसची फ्लेम लगेचच कमी केली आणि आता यांना आपल्याला ना 5 ते 6 मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजेच ते काय होईल, की त्यांचा जो कच्चेपणाचा वास असतो, जसं की फ्लॉवरला ना थोडासा असा एक वेगळा वास असतो. त्यामुळे मग ते ना 5 ते 6 मिनिट छान परतवून घेतल्या, की मग त्यांचा कच्चेपणा संपूर्ण निघून जातो. अशा तर आपण कुकरमध्ये शिजवणारच आहोत, तेव्हा तर त्या शिजतीलच, पण त्यांचा वास वगैरे अजिबात येणार नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी मसाला घालायचा आहे. तरी तो तुम्ही रोजच्या जेवणासाठी जो मसाला किंवा लाल तिखट वापरता ना, ते घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथं मी पाव चमचा हळद घातली आणि जवळपास 1 ते दीड चमचा मी इथं धना पावडर घातलेली आहे. तर आता हे संपूर्ण जे मसाले आहेत ना, तर ते आपल्याला 1 मिनिटभर छान असे परतवून घ्यायचे आहेत. खूप जास्त परतवत बसायचं नाही, नाहीतर मग त्यांची जी टेस्ट आहे ना, तर ती वेगळीच लागते आणि मग ज्या प्रकारे आपण 1 ते 2 मिनिट कुठल्याही प्रकारचा मसाला परततो ना, अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 वाटी दलिया. तर दलिया दिसायला अशा प्रकारे असतो. तुम्ही जर कुठल्याही दुकानामध्ये किंवा डीमार्टमध्ये जर गेलात, तर इथं इझिली तुम्हाला दलिया मिळून जाईल. हा चवीला पण छान असतो. याला तुम्ही गोड पद्धतीने सुद्धा करू शकतात. पण चवीला हा तिखटच जो आहे ना, तर तो छान लागतो आणि मिक्स व्हेजिटेबल असल्यामुळे हेल्दीसुद्धा ऑप्शन आहे. तर दलिया जो आहे तर तो टाकल्यानंतर आपण त्या भाज्यांमध्ये संपूर्ण एक 3 ते 4 मिनिट छान असा भाजून घ्यायचा. भाजून म्हणजेच एक प्रकारे आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जवळपास 1.5 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. तर ज्या प्रकारे आपण खिचडीला किंवा तांदळाला पाणी घालतो ना, अगदी सेम तशाच पद्धतीने किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त घातलं तरीसुद्धा चालेल. पण खूप जास्त पाणी अजिबात घालू नका, नाहीतर जी टेस्ट आहे ना दलियाची, तर ती संपूर्ण बिघडून जाईल. तर इथं बघा मी 1.5 ग्लास, एका वाटीला 1.5 ग्लास एवढं पाणी घातलं. अगदी परफेक्ट मेजरमेंट हे आहे. तर इथं बघू शकता आता व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची. तर तुम्ही कोथिंबीर आधी घातली तरीसुद्धा चालते किंवा मग कुकर उघडल्यानंतर घातलं तरीसुद्धा चालेल.
तर आता हे जे संपूर्ण आहे ना, तर हे मिक्स करून घ्यायचे. तर बघा इथे पाण्याचं प्रमाण जे आहे ना, तर ते अशा प्रकारे दिसतंय. तर तुम्हीसुद्धा ना अंदाज घेऊनच यामध्ये पाणी जे आहे ना, तर ते घाला. तर आता इथं बघा हे संपूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकर लावून आपल्याला त्याच्या जवळपास 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कुकरसुद्धा थंड झालं आणि इथं बघा आपला दलिया जो आहे ना, तर तो किती छान असा परफेक्ट तयार झाला आहे. खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि अगदी परफेक्ट असा शिजलेलासुद्धा आहे. पाणी जर तुम्ही त्यामध्ये अगदी परफेक्ट घातलं ना, तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि असा एकदम बेचव वगैरे अजिबात लागत नाही. अगदी असाच आपल्याला दलिया जो आहे ना, तर तो तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे खातानासुद्धा घशात दाटल्यासारखं होत नाही, चवसुद्धा खूप भन्नाट लागते. आणि इथं बघा ज्या सगळ्या मिक्स व्हेजिटेबल आहेत ना, त्यासुद्धा किती छान दिसताय ना. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यावरती आणखी कोथिंबीरसुद्धा घालू शकतात. चला तर मग सर्व्ह करूयात. तर इथं तयार आहे मस्त असा मिक्स व्हेजिटेबल दलिया. चवीला खूप छान लागतो आणि घरामध्ये सगळेजणंसुद्धा आवडीने खातील. आणि मिक्स व्हेजिटेबल असल्यामुळे पौष्टिक तर आहेच आणि सोबत दलियासुद्धा खाण्यासाठी खूप पौष्टिक असा असतो. तर तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीने दलिया एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.